52 रनाची खेळी, 13 चेंडू आणि 1 विकेट. अर्थातच नो डाऊट अजित मोहिते मॅन ऑफ द मॅच. कोणाच्या असते द्यायचं दादा? चला तर मिलिंद कदम दादा, आपण आपल्या शुभ असते मॅन ऑफ द मॅचचा या ठिकाणी पुरस्कार द्यायचा आहे. मिलिंद कदम दादा, आपण यायचं आहे आणि आपल्या शुभ असते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. आणि अर्थातच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो 52 धावांची खेळी, 13 चेंडूमध्ये 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये अजित मोहिते मॅन ऑफ द मॅच. चला मिलिंद दादा कदम, आपण यायचे, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. चला मोहिते सर, आपण यायचे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. मिलिंद दादा कदम आमचे प्रमुख पाहुणे, यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 13 चेंडू आणि 52 धावांची खेळी, त्याच्या मोबदल्यामध्ये 1 षटक आणि 1 विकेट, 1 गडी तंबूच्या आश्रयाला. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा मोहिते दादा आपणास आणि आपल्या संघाला. पुढच्या मॅचसाठी बिग मॅच आहे, सेमीफायनलचा सामना, पुढची मोठी लढत नक्कीच आपण पाहणार आहोत. पुनीत 11 आणि त्याच्या विरुद्ध SD11 नायगाव या दोन्ही संघांमध्ये मोठी लढत. चालू असलेला सामना नॅशनल ए त्याच्या विरुद्ध अजिंक्य 11. चला जाऊया चालू सामन्याकडे. पहा, मनगडीचा वापर करत असताना एक धाव नक्कीच स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये घेतली जाते. या एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्या मात्र बदलते आहे. 2 धावा, 2 चेंडू, 2 धावा. एका मिनिटात टी शर्ट बदलली माहिती आहे तरी. पहिलं रेड नंतर व्हाईट, आता चला 4 षटकांचा हा खेळ, सेमीफायनलचा हा सामना. नॅशनल ए त्याच्या विरुद्ध अजिंक्य 11 आणि प्रथमतः टॉस विन आहे नॅशनल ए आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि अजिंक्य 11 या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. 1 इनिंग्स कंप्लीट झाल्याच्या नंतर लगेच आपण टॉस बॉक्सकडे वळणार आहोत आणि टॉस बॉक्समध्ये पुनीत 11 आणि त्याच्या विरुद्ध SD11 नायगाव या दोन्ही संघांमध्ये दुसऱ्या आजच्या दिवसाच्या सेमीफायनलचा टॉस केला जाईल. पहा, ज्याच्या नावाची चर्चा आज सकाळपासून आपण पाहिली, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्याला मिळाला, विक्रम थोडासा या ठिकाणी दडपणमध्ये सापडलेला आहे. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी मात्र त्याच्या बाटीमधून पाहायला मिळत नाही आहे. सेमीफायनलचा सामना आहे, मोठा सामना आहे, बिग फाईट, बिग मॅच आणि मोठं प्रेशर. पहा, पॉईंटचे नकार दिला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, काय चपलाईने क्षेत्ररक्षक करतोय. धाव घेण्यामध्ये यश मिळत नाहीये. डॉट बॉल. चला 1 to go. धाव फलक आपण जर पाहिलं तर 3 या आकड्यावरती. पहा मित्रांनो, याला म्हणतात दबाव, याला म्हणतात प्रेशर. मेगा सेमीफायनलचा हा सामना आणि सेमीफायनलच्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 3च धावा, 5 चेंडू. आणि आता मात्र
नक्कीच मनगडीचा वापर करत असताना एकच धाव मात्र मिळते आणि या एकेरी धावेने पहिल्या षटकाचा खेळ हा संपुष्टात आलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक पाहिलं तर 4 धावा. पॉवर प्लेचं षटक पहा, आपण आत्तापर्यंत दिवसभर पाहिलं तर मोठ्या मोठ्या धावा या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिल्या, परंतु आता हा सेमीफायनलचा सामना आहे आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये मित्रांनो फक्त 4च धावा आल्यात 6 चेंडूमध्ये. पॉवर प्लेचं षटक म्हटलं मित्रांनो तर हे हाणामारीचं षटक असतं आणि त्या हाणामारीच्या षटकामध्ये फक्त 4च धावा आलेल्या आहेत. चला तर पुढच्या षटकाची जबाबदारी मात्र चैतन्य पाटील याला सोपवण्यात आलेली आहे. चला घाई करायची आहे, अजूनही 2 मॅच मात्र खेळवायचे तर 4 षटकांचा खेळ आहे. यावेळेस नो बॉल आणि नो बॉल म्हटला तर पुन्हा एकदा फलंदाजाला संधी आहे मोठा फटका मारण्याची आणि पाहूया फ्री हिट. नो बॉल फ्री हिट. चैतन्य पाटील पहिला चेंडू होता, पहिला चेंडूवरती मात्र या ठिकाणी नो बॉल आणि फ्री हिट. ओहो काय गोलंदाजी पहा मित्रांनो, मात्र यावेळेस हात खोलण्याचा प्रयत्न करू दिला नाही विक्रमला. चांगली गोलंदाजी, ब्लॉक हॉलला टाकलेला हा चेंडू. एक चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. ओ मोठा फटका, फटका जातोय तो 6 धावेसाठी. नक्कीच धावसंख्येचं बदल देखील होताना पाहायला मिळतोय. 11 या आकड्यावरती 1-1-11 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. सुरुवात मात्र चांगली झालेली आहे, मोठ्या फटक्यांची आतिषबाजी मात्र या ठिकाणी सुरू झाली. विक्रम कांबळे अजूनही मैदानामध्ये दाखल आहे आणि पाहूया त्यांच्या बाटीमधून षटकार आणि चौकारांचा पाऊस पाहायला मिळतो का. पुन्हा एकदा गोलंदाज चैतन्य पाटील सज्ज. आणखीन एक आखुड्यापदी चेंडू, आणखीन त्याच्यावरती समाचार घेतला. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 6 धावेसाठी षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकते 17 या आकड्यावरती. तीन चेंडू आणि 17 धावा. दुसरं षटक मार्गस्थ प्रगती पथावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फती सज्ज मिस्टर पाटील. यावेळेस पहा उजव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू व्हाईट बॉल. पंचांचे हात समांतर, गोलंदाज दंडित. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये तब्दील.
पहा मारायचं गोट होतं आणि चेंडू गेला कुठे. जायचं होतं कर्जतला पण गेले कसाऱ्याला. चला चेंडू मात्र या ठिकाणी खर्च झालेत ते 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक. हो पुढे एकदा मोठा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाटला करतोय. सहजरित्या चेंडू वाढवला जाईल आणि सुरेख थ्रो देखील केला जातोय. अभिषेकच्या माध्यमातून आज मात्र या भावांनी मात्र या मैदानामध्ये कहर केलाय. बैद परिवार या मैदानामध्ये गाजतोय. नक्कीच अजिंक्य 11 या संघामध्ये आणखीन एक बंधू पाहायला मिळतील ते म्हणजे प्रिन्स. यावेळेस बाटीची कडा यष्टी रक्षकाच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. आणि धावफलक जर पाहिलं 24 धावा. चला 2 षटकांचा खेळ हा संपुष्टात आलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक पाहिलं तर 24-24. चोवीस 24 धावा. 12 चेंडू 24 धावा. चला घाई करा. गोलंदाजाचं नाव सांगा. गोलंदाजाचं हो वेगाने टाकलेला चेंडू. एकच धाव. पहा गोलंदाज सचिन. सचिन पेडणेकर गोलंदाजी मार्क होती. संघासाठी 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक मात्र हाताळतोय सचिन पेडणेकर. यावेळेस पहा मनीष सर आमच्याकडे वळत आहेत आणि सांगत आहेत की हा व्हाईट बॉल आहे. पहा 12वा प्रतिनिधी ग्राउंडवर जाताना पाहायला मिळतोय. चला तर बॅक टू बॅक व्हाईट बॉल या ठिकाणी टाकण्यात येत आहे. स्वैरचा चेंडू. चला तर टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पुनीत 11 आणि त्याच्या विरुद्ध SD 11 नायगाव.
ओहो रिवर्स, गेंद जाएगी सीमा रेखा पार, 4। (31) 2 गेंदे 31 रन. पहिलं षटक 4 धावांचं आणि त्यानंतर दुसरं षटक आपण पाहिलं तर घणाघात खेळी 24 धावांचा हा षटक आणि 12 चेंडू 24 धावा आपण पाहिल्या. त्यानंतर पुन्हा एकदा 2 वाईट आणि 4 आणि 1 सिंगल एकेरी धाव, म्हणजेच 7 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. आणि धावफलक पाहिलं तर 31 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. चला विनंती असेल कर्णधार टॉस बॉक्समध्ये यायचंय. ओहो आणखीन एक मोठा फटका, चेंडू 1 बाउन्स, सीमारेखा पार, 4. आज मात्र धावांचा पाऊस, धावांचा डोंगर या ठिकाणी, मोठ्या मोठ्या धावा मात्र अनेक संघामधून पाहायला मिळत आहेत. चला नक्कीच सर्वाधिक मोठा स्कोर मात्र या ठिकाणी उभारण्यात आला तो SD11 नायगाव या संघाकडून. 82 धावा मात्र यांनी कुठल्या आणि आता मात्र थेट संघ येऊन ठेपलाय तो सेमीफायनलच्या घरामध्ये. आणि सेमीफायनल म्हटलं तर एक महत्त्वाचा सामना मित्रांनो. जर संघ पराभूत झाला तर नक्कीच गाडी पकडून आपल्या घरी जाईल आणि जर संघ विजयी झाला तर नक्कीच फायनल मेगा फायनलचा सामना खेळेल. चला तर अजितदादा कर्णधार पाठवायचंय टॉस बॉक्सला. चला पुनीत 11 कर्णधार पाठवायचं टॉसला. आत्ताचा डॉट बॉल आहे. चला तर पुन्हा एकदा आमचे प्रमुख पाहुणे मिलिंद कदम दादा आणि बाबू दादा या नावाने ओळखले जातात. ते सुप्रसिद्ध आहेत. त्यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जातोय या ठिकाणी. अर्थातच पुनीत 11 आणि त्याच्या विरुद्ध SD11 नायगाव. आणि आपण एक महत्त्वाची सूचना दोन्ही संघांना की निर्णय जो तुमचा काही असेल तो या ठिकाणीच कळवायचा आहे. तर चला आमच्या मिलिंद दादांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस केला जातोय आणि या ठिकाणी काटा टेल हा कॉल 35 रन्स स्कोर आहे. 35 रन्स. SD11 नायगाव. प्रथमतः टॉस विन हा महत्त्वपूर्ण मॅच आहे, सेमीफायनलचा सामना आहे. नेमकी काय भूमिका असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. त्यांची टीम खूप सुंदर आहे आणि चांगले खेळतात त्यांचे खेळाडू. नक्कीच टीम समोरचा मातब्बर संघ आहे, बलाड्याचा संघ आहे, परंतु प्रथमतः टॉस विन असून तुम्ही क्षेत्ररक्षण निवडलं. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल समोरच्या संघाला? कमीत कमी धावेमध्ये रोखायचा आम्ही प्रयत्न करू. त्यांना त्यांच्याकडे 35 रन्स आफ्टर 3 ओव्हर्स रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच त्याच्या विरुद्ध SD11 क्षमासवी पुनीत 11 हा संघ आहे. आणि प्रथमतः आपण टॉस विन असतात तर काय भूमिका असती? आम्ही पण बॉलिंगच केली असती, बट आता ठीक आहे, बॅटिंग आहे, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. आमचं स्ट्रेंथ पण बघायला गेलं तर बॅटिंग आहे, सो करूया बॅटिंग आणि 60 ते 70 रनाचा आपण एक टार्गेट ठेवूया. नक्कीच दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया चालू सामन्याकडे. थँक्यू सो मच. पहा मित्रांनो, आपण पाहिलं तर मेगा फायनलचा हा सेमीफायनलचा हा सामना आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये प्रथमतः टॉस विन आहेत SD11 नायगाव आणि या संघाने मात्र प्रथमतः हम गेंदबाजी करेंगे असा फैसला मात्र या ठिकाणी घेतला आणि पुनीत 11 या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. चला नक्कीच वळणार आहोत सेमीफायनलच्या सामन्याकडे. नॅशनल
ए आणि त्याच्या विरुद्ध अजिंक्य 11 या संघाकडे. थँक्यू सो मच. दरम्यान सुरू असलेल्या सामन्यामध्ये स्कोर आहे 35 रन्स आफ्टर 3 ओव्हर्स विदाउट लॉस ऑफ एनी विकेट्स. मॅच सुरू करा. शुभ्रो दत्ता गोलंदाजी मार्क वरती. शुभ्रो दत्ता फॉर लास्ट ओव्हर. पहा नावच मात्र सुंदर आहे. शुभ्रो दत्ता गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. झेल सुटतो या ठिकाणी. टॉस SD है. हा गोलंदाजाच्या डोक्यावरतून मारलेला हा चेंडू. एक धाव कंप्लीट केली. दुहेरी धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी दोन धावा मात्र घेतल्या जातात. चला 38 धावा. दोन चेंडू. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकाचे दोन चेंडू मात्र खर्च झालेत. अजूनही 4 चेंडू मात्र शिल्लक. चला 38 धावा धावफलकावरती. पुढचा तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज. ओ मोठा फटका. जेवढ्या वेगाने चेंडू टाकला तेवढ्या वेगाने चेंडू भिरकावलाय. 6 धावेसाठी. धावसंख्या 44. 44. तीन चेंडू 44 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक. सेमी फायनलचा सामना. नॅशनल ए त्याच्या विरुद्ध अजिंक्य 11. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेस डॉट बॉल. चला 2 to go. अंतिम षटकाचे अंतिम 2 चेंडू. पुन्हा एकदा पहा चेंडू वळवला. गतीमध्ये परिवर्तन. आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी टिचून केली जाते गोलंदाजी. शेवटचा चेंडू. शेवटचं षटक. 44 धावा धावफलकावरती. सेमी फायनलचा सामना मित्रांनो. आणि अंतिम टप्प्यावरती मात्र ही स्पर्धा येऊन ठेपली आहे. कोण होणार या स्पर्धेचा विजेता हे मात्र काही वेळातच आपल्याला कळणार आहे. 4 संघ मात्र या ठिकाणी सेमीफायनलला दाखल झाले. नॅशनल ए आणि त्याच्या विरुद्ध अजिंक्य 11. दुसरी सेमीफायनल पुणित 11 त्याच्या विरुद्ध SD 11 नायगाव. आणि टॉस मात्र जिंकलेला आहे नायगाव या संघाने. आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय
आजच्या दिवसाची सेमीफायनलची ही मोठी लढत, बिग मॅच, बिग फाईट, सेकंड सेमीफायनलचा हा सामना थोड्याच वेळात आपल्या समोर सादर केला जाईल. यावेळेस पाहायचं आहे थर्ड मॅन आणि फाईन लेगच्या मधून हा चेंडू 4 धावेसाठी. पहा या ठिकाणी विजय संघ विजेता झालाय तो चेंडूचा पाठलाग करत असताना. चला 48 धावा धावफलकावरती 49 धावांचं लक्ष. 48 धावा धावफलकावर 49 धावा जिंकण्यासाठी या स्पर्धेला. चला बॉल द्यायचा, नवीन बॉल द्या. पंचांपर्यंत नवीन बॉल पोहोचवायचा आहे. चला 49 टू विन ऑन 24 बॉल्स. चला घाई करायची आहे. चला अजिंक्य 11 आपण क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्यायचा आहे. फायनलला काय माहिती आहे तिथे ते दोघं म्हातारी राहतात कालपासून ना ते तक्रार करतात. त्यांनी मागे शाळा आहे असं झालं, ते तक्रार करतायत डायरेक्ट. काल तर गाडीच उभी राहिली इथे असं झालं. आणि गाणी लावली ना की ती लगेच कॉल करते. हां मग तो तेव्हापासून तो हा बोलला की गाणी नको लावू, माईक चालू आहे. माईकला पण तिला त्रास होतोय आणि माईकवरनं पण पाठवली. फायनलला वाजवणार. चला स्पीडअप करा, घाई करा, वेळ कमी आहे. अजिंक्य क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला नॅशनल ए बॅटर पाठवायचे. चला तर 49 धावांचा पाठलाग करायचा मित्रांनो अवघ्या 24 चेंडूमध्ये. चला थोडीशी घाई करा. अजिंक्य 11 क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्या. नॅशनल बॅटर पाठवा. चला घाई करा, बॅटर पाठवा. एक प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. चला अभिषेक बैद आणि उपेंद्र माने. चला सलामीची जोडी, आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल.
चला तर गोलंदाजी मार्क होती अमित. चला अभिषेक आणि उपेंद्र आघाडीची जोडी आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं टाकण्यासाठी अमितला आमंत्रित केलंय. अमित उर्फ दादूस. चला चालू करा. 49 धावांचा पाठलाग. पहिला चेंडू अमितचा. मोठा फटका त्या ठिकाणी. आहा क्षेत्ररक्षक आहे त्यांचे बंधू प्रिन्स, मात्र या ठिकाणी चेंडू अडवलाय. एकच धाव मात्र मिळते. संघाचं श्री गणेश या ठिकाणी होतं, खातं उघडलं जात आहे आणि वैयक्तिक अभिषेकचं देखील खातं उघडलं जात आहे. 49 धावांचा पाठलाग आहे. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं. मोठा फटका पॉवर प्लेच्या षटकामध्ये. चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेखा पार. 4. नक्कीच कर्णधार संघाचा संघनायक त्याच्या खांद्यावर आज मात्र जबाबदारी आहे. त्याच्या संघाला पुढे घेऊन जायचं असेल तर नक्कीच अशा प्रकारची कामगिरी मात्र त्याला या मैदानामध्ये पार पाडावी लागेल आणि अशाच प्रकारची कामगिरी मात्र तो करतो. त्याच्या बॅटेमधून आज चौकार मात्र पाहायला मिळाला. उपेंद्र माने, रुपेंद्र माने संघाचा संघनायक. चला नक्कीच पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. धाव मात्र घेण्यामध्ये यश मिळत नाही. डॉट बॉल येतोय. तीन चेंडू आणि 5 धावा. चला चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अमित सज्ज. यावेळेस पहा काय मोठा फटका पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आणि येतोय हा वन बाउन्स चौकार. 4 धावा. पहा या 4 धावाच्या मदतीने 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 9 धावा मात्र धावफलकावरती लागल्यात. 4 चेंडू आणि 9 धावा. 49 धावांचा पाठलाग. चला 12.25 च्या सरासरीने या मॅचला मात्र धावा कुटायच्यात. तर नक्कीच पंचांकडे दात मात्र या ठिकाणी मागितली आणि त्या दाटला मात्र या ठिकाणी फेटाळण्यात येत आहे. लेग बाईटचा इशारा येतोय पंचांकडून. एक धाव नक्कीच लेग बाईटच्या स्वरूपामध्ये जोडली जाते. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. अंतिम चेंडू पॉवर प्लेच्या षटकातलं. धावसंख्या झाली ती 10. अमित चांगली कामगिरी करतोय. ओ फुल टॉस चेंडू पाठवलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. जातोय तो मैदानाच्या बाहेर 6 धावेसाठी आणि षटकार मारून पहा षटकाची समाप्ती केली आहे. धावफलक जर पाहिलं तर 16 धावा. पहिला षटकाचा खेळ पॉवर प्लेचा हा संपुष्टात आलाय आणि धाव मात्र मिळते ती 16. 49 धावांची खेळी
पहा अभिषेक ज्या वेळेला मैदानामध्ये येतो त्या वेळेला त्या खेळाला, त्या खेळपट्टीला नमस्कार करतो. नक्कीच क्रिकेटचा रिस्पेक्ट कराल तर आपलं रिस्पेक्ट क्रिकेट करेल. आणि क्रिकेट म्हटलं तर मीपणा नसावा, कारण की आपण मुंबईमध्ये पाहतोय अनेक तारे सितारे मात्र या ठिकाणी उभरते तारे सितारे मात्र मैदानामध्ये अनेक मैदानामध्ये गाजताना पाहायला मिळतात. अनेक संघामध्ये पहिला असं व्हायचं की जर बाबा ओमकार देसाई खेळायला आला तर माहिती पडायचं बाबा एस पीची टीम मात्र या ठिकाणी खेळायला आली. परंतु आता मोठे मोठे खेळाडू हे कोणत्याही संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात, परंतु संघाचं नाव मात्र या ठिकाणी कुठं घेतलं जात नाही. चला गोलंदाजी मार्कवरती जयेश मात्र येतोय. जयेश उर्फ आप्पा या नावाने ओळखला जातो हा गोलंदाज. आता मात्र चेंडू खर्च झाले ते एकच धाव मात्र मिळते. 17 धावा धावफलकावरती. अजूनही 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा पाहिजेत त्या 31 धावा पाहिजेत. 17 चेंडू क्षमा असावी 32 धावा पाहिजेत. 17 चेंडू आणि 32 धावा. 32 17 गेंदों पर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहा विकेट किपरच्या थोडासा अलीकडे चेंडू आढळून पडतोय. जर थोडेसे जवळ असते कदाचित झेल घेण्याचा प्रयत्न देखील झाला असता, परंतु तसं काही आपल्याला दृष्ट्या या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. व एक टप्पा चेंडू मात्र त्यांच्या हातामध्ये विसावला जातोय. डॉट बॉल येतोय. दोन चेंडू 17 धावा. दुसरा षटक मार्गस्थ. क्या बात है. डॉट बॉल येतोय. तीन चेंडू. चांगली कामगिरी करतोय गोलंदाज जयेश उर्फ आप्पा. ओहो क्या बात आहे. पहा काय गोलंदाजी केली जाते आप्पाच्या माध्यमातून. डॉट बॉल आणखीन एक. बॅक टू बॅक 3 चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडूची हॅट्रिक. एकच धाव दिले 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. धावसंख्या मात्र या ठिकाणी स्थिरावली जाते 17 या आकड्यावरती. पहिलं षटक आपण पाहिलं 16 धावांचं पॉवर प्लेचं षटक आणि त्यानंतर पहा काय कमालीची. पहा यावेळेस आपल्या खेळपट्टीला नमस्कार करताना फलंदाज. हो काय सुंदर चेंडू ब्लॉक हॉलला. पहा काय गोलंदाजासाठी टाळ्यांचा गजर होतोय. हा आणि असं दृश्य क्वचित या ठिकाणी पाहायला मिळतं. 4 चेंडू सलग त्याने निर्धाव टाकलेले आहेत मित्रांनो. एकच धाव दिली आहे. अंतिम चेंडू असेल आणि तेवढ्याच ताकदीचा हा फलंदाज अभिषेक. त्याला मात्र रोखून ठेवलं या ठिकाणी. त्याचे हात मात्र या ठिकाणी गोलंदाजाने बांधून ठेवलेले आहेत. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी मात्र अभिषेकच्या बॅटीमधून पाहायला मिळत नाहीये. यावेळेस सुंदर असा झेल. विकेटचं पतन पहा मित्रांनो. यावेळेस अभिषेक जातोय तंबूच्या आसऱ्याला. हॅलो
दरम्यान या ठिकाणी वेदांत सुनील मोरे युवा नेते यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. पुरंदर सेवा समितीच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेदांत सुनील मोरे, सहर्ष स्वागत आहे. चला तर आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. साहेब, आपण आज वेळात वेळ काढून या स्पर्धेला या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल या स्पर्धेच्या वतीने आणि मी समालोचक महेश शिंदे माझ्या वतीने आपलं सतशा आभार या ठिकाणी मी प्रकट करतो. आणि या मॅचची शोभा वाढवण्यासाठी आपण आलात त्याबद्दल खूप खूप आभार. जाऊया पुन्हा एकदा चालू सामन्याकडे. 2 षटकांचा खेळ मात्र मित्रांनो संपुष्टात आलाय आणि 2 षटकाच्या खेळांत जर आपण धावसंख्या पाहिली आहे ती फक्त 17. पहा काय गोलंदाजी राजेश उर्फ आप्पा याच्या माध्यमातून क्षमास्तवी जयेश उर्फ आप्पा आणि त्याने फक्त 1 रनचं षटक टाकलंय आणि 1 गडी तंबूच्या आश्रयाला परतवलाय. चला तर आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता या मॅचला. गोलंदाज मार्कवरती मयूर काळे. चला, लहान मुलांना विनंती असेल चालू सामन्यामध्ये कोणी मैदानाच्या आत येऊ नये. यावेळेस विकेटचं पतन. आणखीन 1 गडी तंबूचा आसऱ्याला परततोय. चला, जो नॉन स्ट्राईकला नवीन बॅट्समॅन आला त्याचंही नाव सांगायचंय. आणि आता नवीन साहिल नवीन झाला रे, इकडला सांग. खायला रेड कॅप वाला काय नाव तुमचं? हा, निलेश मोरे. चला, कर्णधार तंबूच्या आसऱ्याला परततायत. रुपेंद्र माने. नक्कीच मित्रांनो, स्पर्धेला या मॅचला सुरुवात तर चांगली झाली होती परंतु त्यानंतर पहा एक वादळ आलं जयेश नावाचं आणि त्या वादळाने मात्र या मॅचला शांत केलं. 1 रनाचं षटक मात्र त्याने टाकलं आणि 1 गडी मात्र त्याने तंबूच्या आसऱ्याला परतवलं. चला, लेग बायच्या स्वरूपामध्ये नक्कीच 1 धाव घेतली जाते आणि धावफलक 1 ने पुढे सरकते. जाऊन पोहोचतोय ते 18 या आकड्यावरती. चला तर आपण पाहिलं समीकरण तर 6 चेंडूच्या नंतर आत्ता ही धाव आलेली आहे, तीही देखील लेग बायच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा बाटीची कडा. यष्टीरक्षक कोणती चूक नाही करत आहे. विकेटचं पतन. विक्रम सुंदर असा झेल विक्रमच्या माध्यमात टिपला जातोय. आणखीन 1 विकेटचं पतन येत आहे. चला तर निलेश तंबूच्या आसऱ्याला परततोय. नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होईल. अलंकार. चला, गाई करायची थोडीशी. आणखीन एक सेमीफायनलचा सामना बाकी आहे. अलंकार न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल स्ट्राईकला. पहा गोलंदाजी मार्कवरती मयूर काळे. चेंडू मात्र खर्च झालेत ते 3. चौथा चेंडू.
चला पुन्हा एकदा जोरदार अपील केली, परंतु यावेळेस फलंदाज सुखरूप खेळपट्टीवरती. डॉट बॉल येतोय. पहा यांनी देखील या गोलंदाजाने 4 चेंडू मात्र या ठिकाणी हाताळलेत आणि 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये दिलेली आहे. चला 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मयूर काळे गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धाव मात्र मिळते. आता मात्र स्ट्राईक रोटेट होते आणि धाव फलक पाहिलं तर 19 धावा धाव फलकावरती. अंतिम चेंडू असेल. दादा जर आपण इथं पाहिलं स्कोअरबोर्ड तर पहिलंच जे षटक होतं अमितच्या माध्यमातून ते षटक फक्त थोडंसं महागडं ठरलं. त्यानंतर जयेश यांनी षटक टाकलं 1 धावेचं आणि आत्ता आपण चालू षटक पाहतोय तर ते मयूर काळे यांचा. काय सांगाल दुसऱ्या षटकामध्येच जे वादळ होतं ते वादळ मात्र या ठिकाणी शांत करण्यात आलं, तर काय सांगाल या गोलंदाजी बद्दल? नक्कीच सर, जसं पहिल्या षटकामध्ये आक्रमक खेळी साकारली होती अभिषेक बैद आणि त्यांचे सहकारी रुपेंद्र माने यांच्याकडून आणि त्याच्यावरती अंकुश ठेवण्याचं काम जयेश आप्पा यांच्याकडून करण्यात आलं. आणि तदनंतर या षटकामध्ये देखील मयूर काळेने शेवटच्या चेंडूपर्यंत चांगला अंकुश ठेवला होता, परंतु शेवटच्या चेंडूवरती मात्र आता आपण पाहिल्याप्रमाणे एक चांगला षटकार आलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेलं 25 रन्स, 25 धावा, 24 रनाची आवश्यकता आहे. 6 चेंडू 24 धावा असं समीकरण आहे विजयासाठी. नक्कीच 3 षटकांचा खेळ हा संपुष्टात आलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावफलक पाहिलं तर 25 धावा मात्र धावफलकावरती. आता मात्र शेवटचे 6 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि या शेवटच्या 6 चेंडूमध्ये मात्र जिंकण्यासाठी धावा पाहिजेत त्या 24 6 चेंडू 24 धावा. आणि पहा हे 6 चेंडू म्हटले तर मित्रांनो शेवटचे 6 चेंडू आहेत आणि हाणामारीचे 6 चेंडू. चला गोलंदाजी मार्कवरती विक्रम कांबळे, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख पहा काय चेंडू वळवलाय. डॉट बॉल येतोय. पाच चेंडू आणि 24 धावा. यावेळेस पंचांचे हात समांतर. व्हाईट बॉल. सोयीचा चेंडू टाकण्यात आलाय. आता मात्र 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू पाठवलाय. एकच धाव मात्र मिळते. 4 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. पहा जर सामना जिंकायचा असेल तर नक्कीच मोठ्या फटक्यांची आतिषबाजी, चौकार किंवा षटकारांचा पाऊस मात्र या ठिकाणी पाडावा लागेल. 4 चेंडू 22 धावा, 22 धावा 4 चेंडू. खुड्या पद्धतीचा चेंडू, चेंडूचा समाचार घेतला, चेंडूला पाठवला पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर 6 धावेसाठी षटकार. तीन चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. मोठी मॅच, सेमीफायनलचा हा पहिला सामना लढत असताना नॅशनल
अ संघ आणि त्याच्या विरुद्ध अजिंक्य 11 आणि प्रथमतः टॉस विन आहेत नॅशनल अ आणि त्यांनी चूज टू फील्ड अशी भूमिका घेतली आणि आता मात्र पाठलाग करत असताना पहा पाठलाग जरूर केला परंतु जेल काही हाती आला नाही आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक 2ने पुढे सरकत आहे जाऊन पोचतोय ते 35 धावा आणि आता मात्र 2 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 14 धावा 14 धावा 2 चेंडू. पहा दुसरं आणि तिसरं षटक आपण पाहिलं त्याच्यामध्ये जे निर्धाव चेंडू टाकण्यात आले काहीसं तिथे कुठेतरी स्कोर कमी पडला आणि यावेळेस पहा गोलंदाज चेंडूवरती धावत जात असताना चला 2 धावा आता मात्र 1 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. पहा 1 चेंडू आणि 12 धावा 12 धावा 1 चेंडू. यावेळेस मोठा फटका चेंडू बिरकावून लावलाय सीमा रेखा पार 6 धावा आणि विजयी संघ ठरतोय तो अजिंक्य 11. अभिनंदन 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 आणि थेट मेगा फायनलला भरारी घेतलेला हा संघ अजिंक्य 11. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला नक्कीच अजिंक्य 11 या संघाचा प्रतिनिधी पहा त्याच्या हातामध्ये फारसे मोबाईल मात्र आपण पाहतोय आणि विक्रम काळे मॅन ऑफ द मॅच 39 रन्स इन 20 बॉल. ओ बॉल आहे ना निर्वाण. पहा मॅच चालू झाल्यापासून हा या मॅचला म्हणजे त्याचा जीव त्या मॅचमध्ये अडकला होता आणि याला म्हणतात खरा क्रिकेटर. काय सांगशील निर्वाण स्टार्टपासून मी तुला पाहतोय आणि तू त्या मॅचला पाहतोस एक एक बॉलच्या मागे तू रन मोजत होतास आणि सांगत होतास की एवढ्या बॉलमध्ये एवढे रन पाहिजेत. काय सांगशील या मॅचबद्दल? ही मॅच खूप चांगली झाली मला खूप आवडली. जयेश मॅन ऑफ द मॅच. जयेश गोलंदाज 1 रन आणि 1 विकेट. पहा काय आणि त्या षटकामध्येच मात्र हा खेळ बदलला. चला काय चांगली कामगिरी. चला गोलंदाज जयेश आणि आमचे प्रमुख पाहुणे वेदांत मोरे दादा यांच्या शुभ हस्ते मात्र हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र दिला जाईल. चला तर जयेश उर्फ